नमस्कार, मी रेश्मा पवार तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत इंडक्शन शेगडीचा वापर कसा करायचा, तेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकदम सविस्तर माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा किचनमध्ये तर फॅन लावून गेलते, पण त्याला वायरच जोडले नव्हते, त्याला चालूच केलं नाही अजून. फौजींनी असं जुगाड करून चालू केलेला आहे फॅन तो. इकडे तर किचनमध्ये खूप गरम होते, 5 मिनिटं सुद्धा किचनमध्ये दम निघत नाही, लगेचच घाम येतोय. इकडे खूप खूप भयंकर आता उन्हाळा चालू होणार आहे. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत इंडक्शन शेगडीचा कसा वापर करायचा. मी ते हा गरा भाजणार आहे. तर याच्या अगोदर मी हे हुलगे भाजून घेतलेले आहेत, इंडक्शनवरच भाजलेले आहेत. इकडे तर बुकिंग करून 15 दिवस झाले तरी पण गॅस येत नाही लवकर. जास्तीत जास्त शेगडीचाच वापर करतो. चला इथे हा गरा आपण इंडक्शनवर भाजून घेऊया. आणि हे बघा, इथे ऑनचं बटन आहे, ऑन आणि ऑफचं. हे सोल्यूटचं आहे, कीप वॉर्म, हीट मिल्क, कीप ड्राय, इडली, डोसा, चपाती. आणि हे करीसाठी आहे आणि प्रेशर कुकर. तर हे बटन तर काय आमचं काम करेना, खराब झालं आहे. कीप वॉर्म हे चालू आहे. नंतर आपण प्रेशरवर मी गरा भाजणार आहे. तर ह्याचं हे टेम्परेचर तुम्ही मेंटेन करू शकता. तुम्हाला कमी पाहिजे असले तर हे बटन दाबायचं, कमी होते. जर वाढवायचं असेल तर हे दाबायचं, म्हणजे वाढते. मी हे 240वर करणार आहे. हे रिचा झोपले तोपर्यंत गरा भाजून घ्यायचा. इथे बघा टायमर पण आहे, त्यानुसार पण आपण सेट करू शकतोय. पण टायमरची मला तरी सध्या काही गरज नाही, त्यामुळे मी बंद करते. पॉज हे थांबवू पण शकतो. थोडंसंच तूप होतं, त्या तुपामध्ये मी गरा भाजलेला आहे, त्यामुळे हा गरा असा दिसत आहे. गरा तर छान लालसर भाजलेला आहे, पण तो व्हिडिओमध्ये असा दिसत आहे वेगळा जरा. इथे तुम्हाला मी गरा भाजून दाखवला. आता इथे आपण दूध कसे तापवायचे ते बघणार आहोत. कीप वॉर्म बटन आहे, त्यावर पण दूध तापते. हीट मिल्कवर पण दूध तापते. आणि प्रेशर कुक आहे, त्यावर पण दूध तापते. करीवर सुद्धा दूध तापते. या सगळ्या बटनावर दूध फक्त त्याला पातेलं असे खालून प्लेन पाहिजे. आणि हे नवीन आहेत, हे पण चालते पातेले. इथे पातेल्याचा खालचा भाग कसा प्लेन आहे तसं पाहिजे नाही या इंडक्शनला. कढई, कुकर असं खालून प्लेन पाहिजे, मगच हे इंडक्शनवर बसते. इथे आम्ही घरातली कामावरून नंतर निघालो होतो बोरं खायला, कारण आमच्या मॅडमला बोरं खूप आवडते. हे आहे बोरीचं झाड, खूप बोरं होते या बोरीला. आता संपलेत सगळी, थोडीफारच राहिलेत. आणि इथे बघा, या गाया कुणीकडे नेतात काय माहीत. अशी दगडाने बोरं पाडून खाण्यात मज्जाच वेगळी आहे. आम्ही तर यावर्षी खूप बोरं खाल्लेली आहेत. आणि ही बोरं खरंच खायला खूप गोड होती, त्यामुळे भरपूर बोरं खाल्लेली आहेत. इथे आमच्या मॅडमचं पडलेली बोरं पुसून खायचं चालू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.